ठाण्यातील कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाला स्थानिकांचा विरोध होतोय। काँक्रिटीकरणामुळे तलावाचं अस्तित्व धोक्यात येईल अशी मोहीम सोशल मीडियावर सुरू करण्यात आली आहे। सुशोभीकरणाला विरोध करण्यासाठी हिरानंदानी इस्टेटमधील रहिवासी सध्या आंदोलन करतायत। आमचं म्हणणं हेच आहे की हे जे नैसर्गिक वातावरण आहे, वड, पिंपळ, नंतर पांढऱ्या रंगाचं कमळाचं पॉन्ड आहे, इतकं सुंदर नॅचरल ॲटमॉस्फिअर इथे आम्हाला मिळतं, ते आम्हाला ते डिस्ट्रॉय नाही करायचं आणि कॉन्क्रीटकरण तर अजिबात नाही झालं पाहिजे। या ठिकाणी जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा आम्ही मस्के साहेबांना भेटून आमचं मागणं मांडायचा प्रयत्न केला होता, पण मला असं वाटतं की टीएमसीनी किंवा जे कोणी ह्याच्या मागे आहेत त्यांनी काही आमचं ऐकलेलं नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला हा आता इथे प्रोटेस्टचा मार्ग स्वीकारायला लागला। माझं एकच प्रशासनाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिला तरी हे लोटस काढायचं थांबवा। तुम्ही आपला नॅशनल फ्लावर डिस्ट्रॉय करताय आणि इथलं जो वेटलँड्सची जी इम्पॉर्टन्स आहे तीही कमी करताय। आता हे जर इकडे दगडाचे काठ बांधून काढले आणि चारही बाजूने जर त्याला कोंदण घातलं तर त्याचं रूपांतर एका पॉन्ड मध्ये होईल, म्हणजे डबक्यामध्ये होईल आणि मग त्याचं डिट्रॉयरेशन आहे ना ते कोणी थांबू शकणार नाही। म्हणजे अजून तो आयसीयू मध्ये गेलेला नाही तलाव, बाकी सगळे ठाण्यातले तलाव आयसीयू मध्ये आहेत, त्यांना ऑक्सिजनची नळकांडी लावल्याशिवाय ते जिवंत राहत नाहीयेत। आमचा विरोध आहे तो इथे कॉन्क्रिटायझेशन करायचा चारही बाजूने किंवा काठ बांधून काढायचा किंवा काठावरती कोणाला तरी बसवायचं, याला आमचा विरोध आहे, बाकी आमचा विरोध नाही।